हे हॅलो गाईज, कशा हा सर्वजण मजेत ना. तुम्ही सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललोय आज मंदिरामध्ये. बघू शकताय सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इकडे पण रुद्र बघा, व्हाईट शर्ट. झोप झाली नाही रुद्रची थोडी झोप झाली नाहीये, तसंच आणले त्याला बळच आंघोळ बिंगोळ करून. तर गाईज बघू शकताय मी पण आज मस्त व्हाईट साडी वगैरे घातलेली आहे आणि आम्ही आता निघालोय वागेश्वर टेम्पलला वाघोलीमध्ये. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मस्तपैकी दर्शन करा आणि माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा. चला थोड्याच वेळामध्ये भेटेल मी तुम्हाला. आता निघले जस्ट मी इकडे बघू शकताय आणि थोड्या वेळातच पोहोचला आम्ही. आता इथं आले मैत्रिणीला पिकअप करायला, मैत्रीण मी आणि आमची पूर्ण फॅमिली आणि अजून कोण आहे माझ्यासोबत ते पण तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमधून. तर ब्लॉग हा नक्की कंटिन्यू करा गाईज. आणि चला तर गाईज इकडे बघू शकता ही माझी मैत्रीण, ह्यांना तर पाहिलंच असेल तुम्ही. तर त्यांनी पण आज साडी घातली आणि मी पण. तर चला आम्ही पोहोचतो थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये. चल आलो आम्ही, थांब. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय. ते पण मंदिर तर खूप लांब आहे पण गर्दी खूप झाली आहे, बघू शकताय तुम्ही. रोडलाच गाड्या इकडे लावल्या तिकडं आणि लाईन तर तुम्ही बघितली किती लाईन लागली बघा इकडे. तर गाईज मी इकडे घेतलंय मस्तपैकी बेल आणि फुल आणि चला हे लाईन बघा इकडे किती आहे. लाईन म्हणजे खूप महाग लाईन तशीच होती. हरिओम हरिओम. इकडे ह्याने नंबर लावला अगोदर आमच्या येऊन. कुठे ठेवले चपला? जाऊ पटपट पटपट मामांच्या तिकडे. औच बापरे बापरे लाईन. एक मिनिट. लाईन तर गाईज बघू शकताय तुम्ही. तर गाईज बघा इकडे रुद्र येऊन बांबवरती बसलाय कारण की त्याला चालायचं नाहीये. काय दमलाय चालून चालून. इकडं लाईन बघा किती लाईन आहे, अशा कितीतरी लाईन आहेत. हैदराबाद ते बालाजी लाईन किती आहे आणि आमच्या बरोबर पप्पा पण आले. तास पोटात गोळा येते वरी गेला. पप्पा पण बघा सगळं केलं तर आम्ही म्हणला नाही तिकीट आम्हाला आणि पप्पा पण आणि ईशान आले होते रेग्युलर चेकअपसाठी. त्यांना पण घेऊन आलोय आम्ही आज मंदिरामध्ये. तिकीट भेटलं ना, रेल्वेचं तिकीट भेटलंच नाही आम्हाला अजूनपर्यंत. खूप लाईन आहे, खूप. आम्हाला किती वेळ लागणार आहे काय माहिती आता. नाही आज पाय दुखायला लागत नाही. आईसा का प्रसविल बाळ आजे पैंधवळ राजेंद्र निवेदाळ विजय राज्य नाटुभे कन्नवणे जननी पाये या सूत्रे नरसन पानते
तर गाईज आम्ही आता तरी पण अजून उठलाही नाही, थोड्या वेळाने अजून होईल आमचं दर्शन. गणपती हिला कौतुके दोघे क्रीडती विनोदी कला करते अंतरेपैकी कंठ दोघे क्रीडता एकोनी धावनी आली जगज्जननी वक्रतुंडाची उदय करुणी नाम रूप गुणातीत गोत्रवर्ण पद्मातीत बहुदेहाची अतीत कोणा अंत न कळेचे आसो जगदंबा सत्य घेऊनी अनाची चालला शोधावया गिरीकंदरी मठवा शोधुनिया आगली बौद्ध जगदंबा. तर गाईज फायनली आता आमचं दर्शन वगैरे झालंय, छान झालं दर्शन. आणि जास्त काही शूट करता नाही आलं आतमध्ये, खूप गर्दी असल्यामुळे. आणि हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवते, बाहेरचा पूर्ण व्ह्यू दाखवते. तर हे गाईज बघा किती छान असं मंदिराला सजवलंय. मंडलोचात्री द्वादशमती नाम नगरे अत्यंत ग्रंथ निर्धारी तेथे चिदारा जाणून शिवलेल्या अमृत ग्रंथ अदंत चतुर्दश अध्यायापर्यंत. तर गाईज फायनली दर्शन वगैरे छान झालेलं आहे मस्त. इकडे बघा पप्पाला पण आणलं होतं छान दर्शन करायला. आणि भारी वाटलं गाईज, गर्दी खूप होती पण तरी आमचं झालं लवकर दर्शन 1.5-2 तासामध्ये. तर चला रुद्र कसं वाटलं, मजा आली? तर गाईज बघा किती छान असं यात्रासारखं पूर्ण इथं भरलंय. आणि आता आम्ही चाललोय फायनली घरी. खूप छान वाटायलंय, सकाळ सकाळ दर्शन घेतलंय. तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओमधून मस्तपैकी दर्शन घ्या छानपैकी. आणि चला माझा ब्लॉग पण इथं स्टॉप करते, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.